नमस्कार. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. उलन मॅट रांगोळी याविषयी तुमच्या भरपूर कमेंट आल्या होत्या आणि त्याची उत्तरं देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर एका ताईंनी कमेंट केली होती, ज्यावेळी ही उलन खरेदी करायची आहे त्या दुकानात गेल्यानंतर या उलनला काय बोलायचं. तर तुम्ही सहज कोणत्याही तुमच्या जवळपासचं मोठं दुकान असेल जिथे बऱ्याच वस्तू मिळतात किंवा बाजारपेठ असेल त्यामध्ये ही उलन तुम्हाला मिळून जाईल. आणि ही मागताना तुम्ही जरी बोललात की उलन मॅट रांगोळीची उलन हवी आहे तर तुम्हाला दुकानदार नक्की देईल. आणि ही उलन बघा थोडीशी जाडसर असते, जी आपली विणकामाची उलन असते त्याच्यापेक्षा थोडी वेगळी असते आणि ही चिकटवायची असते. यामध्ये तुम्हाला भरपूर कलर मिळतील, पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही ही उलन खरेदी करायला जाल त्यावेळी तुम्हाला जी रांगोळी बनवायची आहे त्याला कॉम्बिनेशन जे रंग आहेत त्याचे काही स्क्रीनशॉट किंवा फोटो तुम्ही घेऊन जा. कारण तिथं गेल्यानंतर काही याचमधले काही वेगवेगळे डार्क फेंट वेगवेगळ्या शेडमधले कलर असतात आणि आपण जमलिंग होऊन जातो की कोणता कलर घ्यावा. आणि घरी आल्यानंतर कळतं की अरे आपल्याला हा कलर घ्यायचा नव्हता तरीही आपण घेतलाय, किंवा एखादा कलर आपण विसरूनच गेलेलो आहोत. त्यामुळे आपल्या जी रांगोळी आहे ती अर्धवट राहण्याची शक्यता असते. त्यामुळे अगोदर तुम्ही फोटो मारा कुठली कलर तुम्हाला हवे किंवा एखाद्या पेपरवरती लिहून घ्या की अशा अशा प्रकारचे मला कलर विकत घ्यायचे आहेत. त्यानंतर महत्त्वाचा भाग की एका ताईंनी कमेंट केली होती की ही जी गन आहे ती किती वॅटची घ्यावी. आता वॅटची असं काही नाही आहे, तुम्ही गन कोणतीही घ्या, असं काही नाही की जास्त वॅटची घ्यायची कमी वॅटची. गनमध्ये जी कांडी दिसते यावरती अवलंबून आहे की तुमचा जो गम आहे तो कसा पडणार आहे. आता हे प्लगमध्ये पिन घातल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं लागतात की ही गन तापायला. त्यासाठी तुम्हाला इथे एक बटन दिलेलं आहे, असं केल्यानंतर ऑन होतं. प्रत्येक वेळी प्लगवरती जाऊन तुम्हाला बंद करावं असं काही नाही, तुम्ही इथूनही बंद करू शकता. ज्यावेळी तुम्हाला काम थांबवायचं असतं त्यावेळी, किंवा आती तापली गन तर थोडा वेळ असेल थांबवली तरी सुद्धा ह्या गनमधून गम पडू शकतो. ही जी कांडी आहे ती वापरण्यापूर्वी 2 ते 3 मिनिटासाठी का असेना फ्रीजरमध्ये थंड करायला ठेवा. यानं काय होतं, फ्रीजरमध्ये थंड केल्यामुळे जो गम आहे तो एका लाईननं पडतो आणि व्यवस्थित पडतो. त्यामुळे तुमची जी रांगोळी आहे ती व्यवस्थित चिकटवली जाते. त्यानंतर दुसरा प्रश्न एक होता की कमेंट केली होती की ही रांगोळी कशावर चिकटवायची. तुम्ही ही रांगोळी फ्लॅक्सवरती चिकटवू शकता. जो बर्थडेसाठी किंवा इतर काही जाहिराती ॲडसाठी जर असतो त्याच्यावरतीही तुम्ही ही रांगोळी चिकटवू शकता. त्या अगोदर जे काही तुम्हाला रांगोळीमध्ये काढायचं आहे त्याचं असं कच्चं काम करून घ्यायचं. हे स्वस्तिक आहे, याचं कच्चं काम करून अशा पद्धतीनं घ्यायचं. जर तुम्हाला येत नसेल स्वस्तिक काढता तर एखाद्या पुठ्ठ्यावरती काढा किंवा झेरॉक्स प्रिंट आणा आणि त्यावरती अशी काढून कार्बननं तुम्ही काढू शकता. लार्ज प्रिंट ही मिळते. जर तुम्हाला मोठं स्वस्तिक काढायचं असेल किंवा मोठी रांगोळी काढायची असेल तर लार्ज मध्ये ही प्रिंटिंग मिळू शकते. त्यावरती तुम्ही कार्बन ठेवून ही काढू शकता. त्यानंतर तुम्हाला जर जाडसर एखादी पिशवी असेल किंवा कापड असेल त्यावरतीही काढू शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे तुम्ही रेक्झिनवरती ही रांगोळी काढू शकता. फ्लॅक्सवरती काढल्यानंतर ही मध्यम प्रतीची रांगोळी होऊ शकते, पण रेक्झिनवरची रांगोळी भरपूर दिवस टिकते. फ्लॅक्सवरची रांगोळी तुम्हाला हाताळताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. त्यानंतर एक कमेंट होती की ही रांगोळी धुतली तर चालते का. हो, ही रांगोळी धुतली तर चालते. अगदी हळूवार हाताने धुवून घ्यायची. तुमचं जे हँडवॉश किंवा शॅम्पू असतो तो टाकून द्यायचा. हळूवार असताना असं करून घ्यायचं आणि नळावरती धरून व्यवस्थित पुसून घ्यायची. त्यानंतर अशा प्रकारे झाडायची आणि सावलीमध्ये तुम्ही ही रांगोळी वाळवू शकता. काहीही होत नाही, भरपूर दिवस टिकते. फक्त तुम्ही ज्या पद्धतीनं हाताळता त्यावरती ही रांगोळी अवलंबून आहे. आता काही ताईंनी सांगितलं होतं की ताई तुम्ही फक्त रांगोळ्या दाखवल्यात पण चिकटवायची कशी हेच आम्हाला सांगितलं नाही, त्यामुळे आम्हाला समजत नाही. आता चिकटवायची कशी आणि ही गन तापायला किती वेळ लागतो हे तर मी तुम्हाला आधीच सांगितले. 2 ते 3 मिनिटं लागतात. तापल्यानंतर आपोआपच इथून गम गळायला चालू होतो आणि ही कांडी आपण इथं घालायची आहे. ही अर्धवट इथपर्यंत कांडी आली की लगेच दुसरी कांडी त्याला अशी गरम करून घ्यायची आणि पाठीमागं
चिकटवून द्यायची. पूर्ण संपेपर्यंत वाट बघायची नाही. काय होतं त्यावेळी आपण ज्यावेळी ही गन अशी दाबत असतो त्यावेळी ह्याचा दाब ह्याच्यावरती पडत नाही. म्हणून अगोदरच इथपर्यंत आली की आपण ही कांडी लगेच चिकटवून द्यायची आहे. तर चला मग तुम्हाला मी एक स्वस्तिक दाखवून देते की हे कसं चिकटवायचं असतं, म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओतून मिळून जाईल. आता बघा, इथून तुम्हाला दिसेलच एक गम बाहेर आहे त्याला, म्हणजे आपली जी गन आहे ती व्यवस्थित तापलेली आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला चिकटवायचं आहे. तर हे तुम्हाला मी जे स्वस्तिक दाखवलं होतं तेच आहे. त्यावरती मी थोडंसं व्हिडिओ मोठा होईल म्हणून आधीच चिकटवून आणलेला आहे. आता हे स्वस्तिकवरती या आकारावरती असं उलन चिकटवून त्याच्यामध्येही हे चिकटवून घेतलेले आहे. आता उरलेली कशी साईड चिकटवायची ते तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे गन फिरवायची आहे तुम्हाला. इथे तुम्हाला दिसेलच कशा प्रकारे इथून गम पडत आहे आणि असं चिकटवत जायचं. हे काही अवघड नाही आहे, फक्त आपल्याला तेवढं हाताळलं पाहिजे की गन खूप तापलेली असते आणि हाताळताना लहान मुले जवळ येणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे चिकटवून द्यायचं आहे. आता हे येल्लोने जे चिकटवते आहे ते पूर्ण असं मला चिकटवून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होईल, पूर्ण स्वस्तिक माझं भरून जाईल. आता इथं गेल्यानंतर ह्या टोकाला मला हे कट करून घ्यायचं आहे. मी सुरुवातीचे पण थोडेसे ही उलन वेगळी होती ती पण कट करून घेतली. अगदी नाजूक हाताने तुम्ही हे काम करायचं आहे. गनच्या साहाय्याने असं गनला तुम्ही प्रेस केल्यानंतर इथून जो गम पडतो त्यावरती ही उलन चिकटवत जायचं आहे. गम खूपच गरम असतो त्यामुळे चिकटवताना पण काळजी घ्या, कदाचित तुम्हाला हाताला लागण्याची पण शक्यता आहे आणि लहान मुलांना थोडं बाजूला ठेवलं तर बरं होईल. अशा प्रकारे गन जर जास्त तापली तर आपण इथून बंद करू शकतो अशा प्रकारे. त्यानंतर ही जी साईड आहे ती आपल्याला कट करायची आहे. असंच पूर्ण स्वस्तिक हे भरून घ्यायचे आहे. फक्त स्वस्तिक काढताना मी पहिला स्वस्तिक काढून घेतलेला आहे, कारण मग आपल्याला आकार समजतो कुठंपर्यंत आपल्याला येल्लो कलरनं भरून घ्यायचं आहे. आणि असं भरतच आपली रांगोळी खूप छान होते आणि दिसायला पण आकर्षक होते. काही अवघड नाही आहे, तुम्ही सहज करू शकता. फक्त हे साहित्य मागताना ज्या अडचणी होतात त्या मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याच आहेत की उलन मॅट रांगोळीसाठी लागणारी उलन द्या, त्यानंतर गन कोणत्या मॅटचे आहे हे काही अवलंबून नाही आहे, आणि त्यानंतर या ज्या कांड्या आहेत त्या, कारण त्या कांड्या खूपच आपल्या सुट्ट्या घेतल्या तर महाग लागतात, 10ला 1 पडते, पण तुम्ही पाऊच जर घेतला तर तो तुम्हाला परवडतो. तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता हे बघा इथं भरलेलं आहे पूर्ण, किती छान दिसतं. त्यानंतर तुम्ही इथून पण याच पद्धतीने भरू शकता, जेणेकरून आपल्या स्वस्तिकच्या 2 रेषा ज्या मर्यादेच्या आहेत त्या उठून दिसतील आणि आपलं स्वस्तिक अधिकच छान दिसेल. आता ते अशा प्रकारे करू शकता. आता मी इथंच कट करते कारण परतचं जे आहे ते मला इथून लाईन मारता येईल आणि दिसायला पण छान दिसेल. ते अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे, खूप छान दिसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल. जर तुमच्या अजून काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.